बदलापूर शहरात अवघ्या काही स्टॉल धारकांकडेच फटाके विक्री परवाना आहे, तर जवळपास शेकडो बेकायदेशीर फटाके स्टॉल सध्या शहरात सुरू असल्याची गंभीर बाब समोर आली आहे। त्यामुळे अपघाताचा मोठा धोका आता निर्माण झालाय। या स्टॉलवर कारवाई करावी अशी मागणी आता फटाके असोसिएशनच्या माध्यमातून करण्यात आली आहे। बदलापूर पूर्व आणि पश्चिम दोन्ही परिसरात न्यायालयाच्या नियमांचं उल्लंघन करत अनेक फटाके स्टॉल उभारण्यात आले आहेत। उच्च न्यायालयाचे फटाके विक्री दुकानासंदर्भात धोरण असून त्याची अंमलबजावणी करावी लागते। रहिवासी भागात फटाका विक्री दुकानांना परवानगी देण्यात येत नाही। तसेच फटाक्यांच्या विक्रीसाठी अग्निशमन विभागाकडून, पोलीस प्रशासनाकडून व त्यासोबतच नगर परिषद प्रशासनाकडूनही परवानगी देण्यात येते। परंतु दरवर्षीप्रमाणे यंदाच्याही वर्षी बदलापूर शहरात बेकायदेशीर अनेक फटाका स्टॉल उभारले गेलेले आहेत। यालाच फटाके असोसिएशनच्या माध्यमातून आता विरोध करण्यात आलाय। या संदर्भात फटाके असोसिएशननं नुकतीच नगर परिषदेचे मुख्याधिकारी योगेश गोडसे यांची भेट घेत यावर योग्य तोडगा काढावा अशी मागणी केली आहे। यावर मुख्याधिकारी योगेश गोडसे यांनी प्रतिक्रिया देत अशा स्टॉलवरील फटाके जप्त करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे। काय म्हणाले आहेत मुख्याधिकारी पाहूयात। दिवाळी सण जवळ येतोय। बदलापूर शहरात अनेक आपण पाहतोय परिसरामध्ये फटाक्यांचे स्टॉल लावले जातात अनधिकृतरित्या, तर कशा पद्धतीने नगर परिषदेच्या माध्यमातून कारवाई करण्यात येणार आहे? दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा सर्वप्रथम। आणि दरवर्षी दिवाळी आल्याच्या नंतर आपण आनंदाने उत्साहाने साजरी करतो आणि त्याच्यासाठी फटाक्याची आवश्यकता असतेच। लहान बालगोपाळांसाठी आपण उत्साहाने ते घेतो। फक्त या ठिकाणी काही नियमांचं पालन करणं अत्यंत गरजेचं आहे। फटाके खरेदी करण्यासाठी अधिकृतपणे पूर्व आणि पश्चिम भागाला आम्ही 2 ठिकाणी मार्केटला परवानगी दिलेली आहे आणि ज्या ठिकाणी मार्केटमध्ये परवानगी दिलेली आहे त्या ठिकाणी सर्व सुविधा आम्ही ठेवतो। त्या ठिकाणी फायर ब्रिगेडची गाडी, इतर आग लागू नये म्हणून प्रतिबंधक व्यवस्था, तर ह्या सगळे नॉर्म्स पाळून जे फटाक्याचे स्टॉल लावलेले आहेत तिथूनच आपण खरेदी करणं अपेक्षित आहे। इतर ज्या लोकांनी छोटी मोठी दुकानं किंवा आपल्या दुकानात एक्झिस्टिंग दुकानात काही फटाके ठेवले असतील विक्रीसाठी, तर ते पूर्णपणे अवैध आहे। ते स्फोटक कायद्यानुसार परवानगी त्याला नाही आहे। तर माझी विनंती आहे की कुणी अशा प्रकारची विक्री करायचा प्रयत्न करत असेल तर ती करू नका। कृपया आपल्याला स्टॉल लावायचं असेल तर अधिकृत जी जागा दिलेली आहे त्या ठिकाणी आपण आपल्या फटाक्याची विक्री करावी। अशा फटाक्या स्टॉलच्या विरोधात जप्तीची कारवाई करण्यात येईल आणि आमची बिलकुल इच्छा नाही आहे की कुणाला त्याच्यातनं रोजगार मिळत असेल तर त्या रोजगारावर टाच आणावी, परंतु नियमाचं पालन नाही केल्यास त्या विरुद्ध कडक कारवाई केली जाईल, हे आपल्या माध्यमातून मी सर्वांना सूचित करू इच्छितो। तर बेकायदेशीर फटाका स्टॉलवर कडक कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी फटाके असोसिएशनच्या माध्यमातून करण्यात आली आहे। दिवाळी सण जवळ येतोय आणि असोसिएशनच्या माध्यमातून नगर परिषदेच्या सहकार्याने तुमच्या माध्यमातून बरेच स्टॉल फटाक्यांचे लागले जातात, परंतु शहरात आपण दुसरीकडे चित्र बघतोय की अनधिकृत सुद्धा स्टॉल लागलेले आहेत। एखादी हानीसुद्धा होऊ शकते आणि यातच तुम्ही सुद्धा लाखो रुपये खर्च करून हा सगळा व्यवसाय सुरू करता। नगर परिषदेकडून काय मागणी असणार आहे तुमची? ॲक्च्युली आम्हाला दरवर्षीप्रमाणे दिवाळीसाठी 10 दिवसाची फटाके स्टॉलसाठी परमिशन दिलेली असते। तर मी बदलापूर वेस्टचं मी सांभाळतो आणि म्हणजे पश्चिमेचं मी सांभाळतो, पूर्वेचं यांच्याकडे असतं। तर जे अनधिकृत स्टॉल असतात त्यांच्यावर काहीतरी कारवाई व्हायला पाहिजे, कारण आम्ही लाखो रुपये खर्च करून कोणी गंठण ठेवतो, कोणी चैन ठेवतो किंवा व्याजाने पैसे घेऊन आम्ही माल जर घेऊन रितसरप्रमाणे आम्ही जर स्टॉल लावत असेल लिगली, तर या अनधिकृत स्टॉलवाल्यांवर काहीतरी कारवाई व्हायला पाहिजे। आणि जर यांच्यावर कारवाई झाली तर आम्ही आता साहेबांना एक इंटिमेशन दिलेलं आहे, तर पुढेही आम्ही अशा प्रकारे काहीतरी वेगळं पाऊल उचलू शकतो किंवा पुन्हा एकदा येऊन त्यांना रिक्वेस्ट करू शकतो किंवा वेगळ्या पद्धतीत ते करू शकतो। कारण अनधिकृत जे स्टॉलधारक आहेत त्यांनी जर एखादा अनधिकृत स्टॉलमध्ये जर एखादा विपरीत प्रकार घडला किंवा हानी झाली तर त्याचा जिम्मेदार कोण असणार आहे? खरं तर प्रशासन मागणी अशी आहे की आज बदलापूर शहरामध्ये पूर्व आणि पश्चिम या ठिकाणी जेव्हा 2 स्टॉल आपल्याला दिलेले मार्केट बनवलेले आहे पूर्व आणि पश्चिमला, हे परवानगी घेऊन त्या मार्केटला आपण तिथे बनवलेलं आहे। त्यानंतरही बदलापूर शहरामध्ये तुम्ही बघितलं गल्ली बोळामध्ये छोटे छोटे फटाक्याचे स्टॉल लावण्यात आलेले आहे। ते सुरक्षिततेचा जर विचार केला तर कुठे फायर ब्रिगेड वेळेवर पोहोचलं, कुठली जर त्या ठिकाणी हानी घडली त्याची जबाबदारी कोणाची असेल?
हे आपण हा विचार केला पाहिजे. नुसतं छोट्या व्यवसायांना त्रास द्यायचा आमचा उद्देश नाही आहे, तर शहराची सुरक्षेचाही उद्देश त्या ठिकाणी येतो आणि त्या सुरक्षेसाठी आपण त्यांना निवेदन दिलेलं आहे. तर त्यांनी सांगितलं त्वरित त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असं आश्वासन दिलं आहे. जर त्यांनी असं काही केलं नाही तर पुढील मार्ग आम्ही निश्चित त्यांना भेटून करूच. प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे, आपली बदलापूर. विना वित्तीय इंटरनेट सुविधा हवी आहे, तेही परवडणाऱ्या दरात. अरे हा, तब्बल 14 वर्षांचा अनुभव असणारे पंकज लिदुरे आणि अमोल कोगीकर यांची स्काय इंटरनेट नेटवर्क सर्व्हिस आहे ना. ISP लायसन्स होल्डर, हाय स्पीड नेटवर्क, उत्तम आणि जलद सर्व्हिस, तसेच 6 महिने किंवा 1 वर्षासाठी पॅकेज घेत असाल तर विशेष सूटही. आतापर्यंत अगदी कमी वेळात हजारो ग्राहकांपर्यंत पोहोचलेली इंटरनेट सुविधा म्हणजेच स्काय इंटरनेट नेटवर्क सर्व्हिस.